दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार रत्नागिरी या ठिकाणी संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तिपरायण श्री चारुदत्तबुवा आफळे यांची महाभारत कथा कीर्तन संध्या नावाच्या रत्नागिरीतल्या संस्थेने आयोजित केली आहे। दरवर्षी त्यांच्याकडे कीर्तन संध्या उत्सव होतो। तर मला आत्ता महाभारताबद्दल थोडंसं 1-2 वाक्य सांगा असा आयोजकांनी आग्रह केला। काय बोलावं महाभारताबद्दल? स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे नसे त्रिजगती, जे नसे महाभारती ते नसे त्रिजगती। जे तुम्हाला महाभारतात मिळणार नाही ते जगात कुठे मिळणार नाही असं ज्ञान महाभारतात आहे, असं ज्ञानोबांनी याबद्दल म्हणावं। स्वतः जीवनामध्ये ज्यांनी या महाभारताची कळस म्हणून असणारी श्रीमद भगवद्गीता याच्यावरती एक महान ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा लिहावा। सगळ्याचं कन्क्ल्युजन महाभारताचं म्हणजे भगवद्गीता आहे, असं हे महाभारत आहे। महाभारताने आपल्याला विवेक शिकवलेला आहे, डिस्क्रेशन, विवेक। चांगलाही मनुष्य कुठेही वाईट असतो, कुठेतरी वाईट असू शकतो, आणि वाईटातला वाईट मनुष्यसुद्धा कुठेतरी चांगला असू शकतो। हा विवेक करायला आपल्याला महाभारताने शिकवला। महाभारत घरात ठेवू नये असा अनेकांचा गैरसमज आहे, पण त्यांनी लिहिलं आहे, स्वतः व्यासांचा श्लोक आहे, महाभारताचा ग्रंथ ज्याच्या घरात असतो त्याचा नेहमी विजय होतो। भारतम भवने यस्य तस्य हस्त गतो जयः। म्हणून महाभारताच्या कथा वारंवार आयोजित केल्या गेल्या पाहिजेत। लोकमान्य टिळक म्हणत असत की भारताची राजकीय पिछेहाट गेल्या अनेक वर्षात होण्याचं महत्त्वाचं कारण भारतीय राजकारणी लोकांनी आणि भारतीय समाजाने महाभारताची केलेली उपेक्षा। म्हणून या महाभारताच्या कथेला जास्तीत जास्त लोकांनी जा, जिथे मिळेल तिथे महाभारत ऐका। आपण जे दूरदर्शनवर महाभारत पाहिलं ते फार कमी पाहिलं, त्यात काही चुकीचंही दाखवलेलं आहे। म्हणून मूळ महाभारत कथा कीर्तनातच व्यासांकडून जे लिहिलं गेलं त्यातच मिळेल। तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी महाभारताला जा। महाभारताबद्दल किती बोललं तरी कमी आहे। सगळी संस्कृती एकत्र कुठं दिसेल तर ती महाभारतामध्ये दिसेल। महाभारतात 5 वेळा रामायण आलेलं आहे, 5 वेळा रामकथा येते बरं त्या फ्लोमध्ये। असा लाख श्लोकांचा ग्रंथ आहे, इतका महान ग्रंथ आहे। रिलेशनशिप असेल बरं, सेल्फ मॅनेजमेंट असेल, समाजशास्त्र असेल, या सगळ्याचं वर्णन महाभारतामध्ये आहे। म्हणून महाभारतात जास्तीत जास्त लोकांनी ऐका, त्यातल्या त्या तरुणांनी ऐका अशी आग्रहानं विनंती करतो। इति अलम, जास्तीत जास्त लोकांनी महाभारत ऐका ही आपल्याला तळमळीनं विनंती। जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय।